कर्नाटकातील दक्षिण कन्नड जिल्ह्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि थरकाप उडवणारी घटना समोर आली आहे। कन्नड जिल्ह्यातील बंटवाल तालुक्यातील BC रोड इथल्या KSRTC बसस्थानकावर गुरुवारी संध्याकाळी एका 24 वर्षीय तरुणीची भर दिवसा शस्त्रानं वार करून निर्घृण हत्या करण्यात आली आहे। या घटनेमुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली असून प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं। लावण्या वय वर्ष 24 असं मृत तरुणीचं नाव आहे। ती कल्लाडक्का येथील एका खाजगी नर्सिंग होममध्ये काम करत होती। मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार ही घटना संध्याकाळी 6 वाजताच्या सुमारास घडली आहे। लावण्या नेहमीप्रमाणे आपलं काम संपवून घरी जाण्यासाठी BC रोड बसस्थानकावर बसची वाट पाहत थांबली होती। त्यावेळी तिथं अचानक आलेल्या एका तरुणानं आपल्या बॅगेतून तलवार आणि कोयत्यासारखं धारदार शस्त्र बाहेर काढलं। आरोपीला हातात शस्त्र घेऊन आपल्या दिशेने येताना पाहताच लावण्यानं स्वतःचा जीव वाचवण्यासाठी तिथून पळ काढण्याचा प्रयत्न केला। मात्र नराधम आरोपीनं तिचा पाठलाग केला आणि गर्दीच्या ठिकाणी तिच्यावर सपासप वार केले। हा हल्ला इतका अचानक झाला की बसस्थानकावर उपस्थित असलेल्या इतर लोकांना काही समजण्याच्या आतच आरोपी लावण्याला रक्ताच्या थारोळ्यात पडली आणि आरोपी तिथून पळून गेला। प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार गुन्हा केल्यानंतर आरोपी एका कारमध्ये बसून फरार झाला। हल्ल्याच्या घटनेनंतर बसस्थानकावरील नागरिकांनी आणि प्रवाशांनी लावण्याला तातडीने उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल केलं। मात्र रक्तस्राव झाल्यामुळे रुग्णालयात पोहोचल्यानंतर काही वेळातच डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं। एकतर्फी प्रेमातून दूरच्या नातेवाईकांनाच घेतला बळी। घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांसह तातडीने घटनास्थळी धाव घेतली। पोलीस तपासात आरोपीची ओळख पटली असून त्याचं नाव चेतन असं आहे। आरोपी चेतन हा लावण्याचा दूरचा नातेवाईक होता। चेतन हा लावण्याच्या मागे लागला होता आणि तो तिच्यावर एकतर्फी प्रेम करत होता। या एकतर्फी प्रेमाच्या रागातूनच त्याने हे टोकाचं पाऊल उचलल्याचा पोलिसांचा संशय आहे। आरोपीच्या अटकेसाठी पथकं रवाना। भरवस्तीत आणि गर्दीच्या ठिकाणी घडलेली ही घटना अत्यंत गंभीर आहे। पोलिसांनी या प्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल केला असून पुढील तपास वेगाने सुरू आहे। आरोपी चेतनचा शोध घेण्यासाठी पोलिसांची विशेष पथकं तयार करण्यात आली असून तपास केला जातोय। मराठी S न्यूजसाठी बेडकियाहून महावीर चिंचणे।